जय श्रीराम भावांनो, तर स्वागत आहे आपल्या एक नवीन व्हिडिओ. तर आजचा विषय असा आहे की आज होणार आहे ते आपल्या मशीनची सर्व्हिसिंग. तर चला बघूया भावांनो. मग भावांनो इंजिनियर साहेब आले, मग त्यांनी ते मशीन चालू केली आणि बघितलं की ते एक पाईप लिकेज झाला होता. तर ते बघत होते भाऊ. फायनली भावांनो इंजिनियरला ती पाईप फुटलेला सापडला भावांनो. चला म्हणलं थोडं एअर क्लिनर साफ करून घेऊया. तर मग काय भावांनो काढून त्याला थापले तर काय भावांनो नुसता राडाज मध्ये भावांनो ऑइल काढून घेऊया म्हणलं. काय भावांनो जिकडं बघा तिकडं नुसतं ऑइलच. वापरची प्लेट खोलली आणि त्याच्यातली ऑइल लेवल बघितली भावांनो. सगळं ऑइल बाहेर काढल्यास भावांनो आता म्हणलं ऑइल टाकून फिल्टर बसवून घेऊया भावांनो. सगळं काम ओके मध्ये झाल्यास म्हणलं चला म्हणलं आता फडाकडे जाऊया. मग येऊन पोहोचलो फडामध्ये. फडात आल्यास शेतकऱ्यानं नारळ फोडलं भावांनो. पण नारळ फोडून दक्षिणा ठेवली. थोडं चालू केलं भावांनो तर लगेच शिडी जाम झाली भावांनो. मग काय त्याच्यावर डिझेल टाकून घेतलं. मग भावांनो फायनली इनपिटर भरलं आणि इनपिटर भरून आलो शेताच्या बाहेर भावांनो. तर ट्रक आलं नव्हती भावांनो, ट्रकचं वाट पाहत बसलो. मग फायनली भावांनो ट्रक आली आणि ट्रकला वळायला जागा नसल्यामुळे भावांनो ते ट्रक फडामध्ये वळविली भावांनो. तेवढ्यातच भावांनो डिझेलची गाडी आली होती. मग काय भावांनो हार्वेस्टरमध्ये आणि दोन्ही ट्रॅक्टरमध्ये डिझेल टाकून घेतलं. मग भावांनो डिझेल टाकल्यास मशीन झाली चालू आणि ट्रक पण भरत आली होती भावांनो. तर शिगलाव लावून उडून ट्रक भराल ते भावांनो. ट्रक भरून झाल्यास चला म्हणलं थोडं जेवण करूया. जेवण करून भावांनो फड पण संपला होता. चला म्हणलं आता दुसऱ्या फडाकडे जाऊया. मग फास्ट दुसऱ्या फडाकडे आलो. मग दुसऱ्या फड्यात आले की आपीची काय मागच आहे आमच्या. मग आल्या ट्रकला वायर लागलं. मग ट्रकचं वायर काढून आलो फडात. चला म्हणलं एकदा फड बघून येऊया. मग फड बघायला गेलो भावांनो, पण ते नुसती एकदम जंगलवणीच वाट होती. म्हणलं आता मशीन चालू करू आणि मग भेटूया भावांनो पुढच्या व्हिडिओत.